शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत 14 वर्षीय मुलांवर ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडली। यात रुग्णाचे हृदय बंद ठेवून हार्ट लंग मशीनच्या मदतीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर हृदयात असलेले 3 सेंटीमीटरचे छिद्र बंद करण्यात आले। या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात अंदाजे 3 लाख रुपयांचा खर्च येतो, परंतु घाटीत ही शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आली। शस्त्रक्रिया करताना रुग्ण दगावणे, हृदयाचे व्हॉल्व्ह बंद पडणे, अर्धांगवायू होण्याबरोबरच किडनीचे फंक्शन बंद पडण्याचा धोका असतो। संभाव्य धोक्यावर मात करत डॉक्टरांनी रुग्णाला जीवदान दिले आहे। हा एक 14 वर्षाचा मुलगा होता, ज्याला 2 वर्षापूर्वी ब्लड कॅन्सर होता, ज्याला आपण ALL म्हणतो, ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया। तो होता। 2 वर्ष त्याला ट्रीटमेंट करण्यात आली आणि जवळपास एक 4 महिन्यापासून त्याला चालताना वगैरे दम लागत होता, तर आणि छाती दुखत होती। मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला, छातीची सोनोग्राफी वगैरे केली। तिथे त्याला कळालं की त्याच्या हृदयामध्ये एक वेज आहे, वेज म्हणजे छिद्र आहे, आणि त्याला आपण आमच्या भाषेमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो। मग त्याचं सगळ्या तपासण्या वगैरे केल्यानंतर त्याला आम्ही शुक्रवारी ॲडमिट केलं इथे सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये, आणि आज त्याची शस्त्रक्रिया केली। ती शस्त्रक्रिया साधारण जवळपास एक 4-4.5 तास चालली। त्याच्यामध्ये आपण असं केलं की हृदयाचं जे फंक्शन आहे ते हळूहळू हार्ट लंग मशीन, एक मशीन असते अद्ययावत, हृदयाचं फंक्शन हार्ट लंग मशीनला दिलं। मग हृदय बंद केलं, हृदयाच्या आजूबाजूचं जे आवरण असतं पेरिकार्डियम, त्याच्याने ते छिद्र बंद केलं, आणि मग हृदयाला हळूहळू हृदयाचं फंक्शन हळूहळू वाढवून मशीनचं फंक्शन कमी केलं, आणि अशा प्रकारे ती शस्त्रक्रिया यशस्वी केली। आणि ही शस्त्रक्रिया साधारण 4-4.5 तास चालली। पेशंटला 2 वर्षापूर्वी कॅन्सर झाल्यामुळे पेशंटला रक्तस्राव वगैरे होण्याचे किंवा होण्याचे जास्त चान्सेस होते, आणि ती अजून जास्त रिस्की सर्जरी होती। पण आपल्याकडे एक व्यवस्थित कॉम्पिटंट पूर्ण टीम असल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे। पेशंट आता ICUमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। जी शस्त्रक्रिया आहे हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंतर्गत घाटीमध्ये पूर्णपणे मोफत झालेली आहे। ही जर शस्त्रक्रिया बाहेर करायची असती तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये त्याला खर्च आला असता। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून जे उभं राहिलेलं आहे, त्याचे 150 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही भव्य इमारत, स्टेट ऑफ आर्ट इमारत बांधलेली आहे। जवळपास 50 कोटी रुपयाची यंत्रसामुग्री या ठिकाणी घेतलेली आहे, आणि 2019 पासून हे काम सुरू असताना आज या ठिकाणी या CVTS विभागामार्फत डॉक्टर सदानंद पटवारी, जे आमचे सहयोगी प्राध्यापक आहेत, या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्यांनी 35 पेक्षा जास्त बायपास सर्जरी या संस्थेमध्ये केलेल्या आहेत। परंतु सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की जी मेजर सर्जरी म्हणतो, बायपास सर्जरी किंवा त्याला ASD असा आजार असतो, आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे। हा 14 वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता। या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे, आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पटवारी असतील, डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत भूलतज्ञाच्या, आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत CVTS याच्यातले कार्डियाक अॅनेस्थेटिक डॉक्टर प्रमोद अपसिंगेकर त्यांनी, आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुर्डे, डॉक्टर शीतल डिकले, या डॉक्टर हुसेन, या सर्व टीमनं, त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत, तंत्रज्ञ आहेत, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी, या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे। साधारणतः 4 ते 4.5 तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं, आणि हा रुग्ण आता OT मधून आम्ही बाहेर गेला आहे, आणि त्याची तब्येत सुद्धा चांगली आहे।